शिवसेना आणि दक्षिण कोकण हे समीकरण गेली अनेक वर्ष होऊन बसले आहे। शिवसेनेतील पक्षफुटीनंतर देखील कोकणात दोन्ही शिवसेना तग धरून आहेत आणि मुख्यत्वे लढाई ही दोन्ही शिवसेनेतच दिसून येते। रत्नागिरीची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही। शिंदेंची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात वर्चस्वाची लढाई दिसून येते। मागच्या काही कालखंडात राष्ट्रवादीने जम बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र फारसं यश आलं नाही। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इथे प्रत्येक नेता आपापल्या पक्षासाठी लढताना दिसतोय। 2029 विधानसभेसाठी आपला मतदारसंघ सेफ असावा या विचारानं प्रत्येक मतदारसंघातील आमदार निवडणुकीवर जातीनं लक्ष ठेवून आहेत। निवडणुकीच्या निमित्तानं रत्नागिरीत बरीच समीकरणं जुळवली जात आहेत। आजच्या या व्हिडिओतून रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं काय सुरू आहे याचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्तीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद। सुरुवातीला आपण थोडा राजकीय इतिहास पाहू। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर सुरुवातीला काँग्रेसची सत्ता राहिली आहे। जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली त्यात काँग्रेसनं सत्ता मिळवली। त्यानंतर जवळपास 1997 पर्यंत काँग्रेसचं या जिल्ह्यावर वर्चस्व राहिलं आहे। त्यानंतरच्या काळात राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं। बाळासाहेब ठाकरेंनी कोकणावर विशेष लक्ष दिलं। त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील स्थलांतरित कोकणी माणूस मुंबईसारखाच गावाकडे देखील शिवसेनेच्या प्रभावातच राहिला। त्याच कालावधीत 1997 सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता आली। त्यानंतर आजवर शिवसेनेने रत्नागिरीचा गड राखलाय। अपवाद फक्त 2012 सालचा, तेव्हा देखील शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते, मात्र आरक्षण सोडतीमुळे राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव अध्यक्ष झाल्या होत्या। आता हा झाला जिल्हा परिषदेचा इतिहास। सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेण्याआधी तालुकानिहाय गटरचना पाहूयात। नवीन रचनेनुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे एकूण 56 गट आहेत। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 10, खेड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 7, दापोली आणि राजापूरमध्ये प्रत्येकी 6, चिपळूणमध्ये 9, गुहागरमध्ये 5, लांजा 4 आणि मंडणगड तालुक्यात 2 गट आहेत। यंदा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। यामुळे झालंय असं की जिल्ह्याच्या दक्षिण भागात असलेल्या तालुक्यांमधून अध्यक्ष नसणारे। याचं कारण म्हणजे संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि उत्तर भागातील मंडणगड या तालुक्यात ओबीसी महिला प्रवर्गासाठी एकही गट राखीव नाहीये। त्यामुळे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष हा या 8 गटातूनच असेल। हे 8 गट म्हणजे लोटे, भरणे, विराचीवाडी, शिरगाव, अलोरे, दाभोळ, पालगड, कोंडकारूळ या 8 गटातून निवडून आलेली एक महिला झेडपीच्या अध्यक्षपदी यंदा असणार आहे। आता जिल्ह्यात सध्या नेमकं काय सुरू आहे ते पाहूयात। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड राहिलाय। 2022 मधील पक्षाच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अनुकूल असं वातावरण तयार झालं। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 5 मतदारसंघांपैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत। एका ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एका ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत। प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना उभाटा अशी लढत इथं आहे। शिवसेनेकडून उदय सामंत हे नेतृत्व करतायत। त्यांच्या साथीला आमदार किरण सामंत आणि योगेश कदम आहेत। सामंत बंधूंनी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसतंय। शिवसेना उभाटाकडून भास्कर जाधव आणि विनायक राऊत हे धुरा सांभाळतायत। असं असलं तरी दोघात तिकीट वाटपावरून मतभेद झाल्याच्या चर्चा देखील आहेत। त्यामुळे नाराज असलेल्या भास्कर जाधवांचा फायदा युतीला होतोय की आघाडीला यावर सत्तेची समीकरणं ठरणार आहेत। भाजप आणि शिवसेना यांच्यात नावाला युती आहे, मात्र वास्तव वेगळंच दिसतंय। राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप एकत्र लढतायत, तर दापोली, खेड, मंडणगड या मतदारसंघात शिवसेना स्वबळावर लढतीये। त्यामुळे या 3 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध सर्व अशी परिस्थिती आहे। भाजप आणि शिवसेना एकत्र आली असली तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याचं देखील चित्र आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढतीये। दुसरीकडे महाविकास आघाडी देखील पूर्णत्वास गेली नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना दिसतोय।
काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव दिसून येतोय। राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले शेखर निकम यांच्यावर पक्षाची धुरा आहे। एकनाथ शिंदेंनी नुकतीच चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेतली, त्यामुळे चांगली वातावरण निर्मिती करण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवसेनेने केलाय। मागील निवडणुकीचा विचार करता शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली होती, त्यावेळी शिवसेनेच्या 39 जागा तर राष्ट्रवादीच्या 11 जागा निवडून आल्या होत्या। भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 3 जागा होत्या। सध्याच्या परिस्थितीत उदय सामंत यांनी शिवसेनेला ताकद देण्याचं काम केलंय। नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना पहिल्या क्रमांकावर राहिली आहे, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे। तेव्हा शहरी भागातील मतदारांसोबतच ग्रामीण भागातील मतदार पक्षाकडे वळवणं हे भाजपचं लक्ष्य असेल, तरी त्यांचं हे लक्ष्य शिवसेनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। किमान रत्नागिरी जिल्ह्यात तरी अशी परिस्थिती आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। भेटूयात मिशन जिल्हा परिषद सिरीजच्या पुढच्या भागात, आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।